स्टुडंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट यावर डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे पर्सनल अकाउंट म्हणजे काय, रिअल अकाउंट म्हणजे काय आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, किंवा पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, रिअल आणि नॉमिनल अकाउंटचे रूल कशा पद्धतीने आपण अप्लाय करतो यावर आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 11th स्टँडर्डचं जे काही अकाउंटन्सीचं टेक्स्टबुक आहे याच्यामधील पेज नंबर 27 वरील ॲक्टिव्हिटी 2 फिल द फिलिंग टेबल फॉलोविंग टेबल याच्यामध्ये हा जो काही चार्ट दिलेला आहे हा चार्ट आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलेले आहे, त्या ट्रान्झॅक्शनवरून तुम्हाला अकाउंट्स कोणकोणते इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये होते, रूल्स काय आहेत अप्लाय करणे, किंवा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स असतील, किंवा कोणत्या अकाउंटला डेबिट पडणार आहे, कोणत्या अकाउंटला क्रेडिट पडणार आहे, हे आपण सर्व काय करणार आहोत एकाच क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यालाच आपण अनालायसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रॅडिशनल अप्रोच असं संबोधतो. यावर आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. बघा क्वेश्चनमध्ये प्रथम तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे, ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. ट्रान्झॅक्शनवरून त्या ट्रान्झॅक्शनचे 2 अस्पेक्ट्स म्हणजे 2 इफेक्ट्स काय होत आहेत ते तुम्हाला दर्शवून घ्यायचे आहेत. अकाउंट्स इन्व्हॉल्वड म्हणजे किती अकाउंट्स तुम्ही ओपन करू शकता याच्यामध्ये ते लिहायचं आहे. क्लासिफिकेशन अकाउंट्स कशामध्ये येऊ शकतात हे आपल्याला लिहायचं आहे. रूल्स कोणते अप्लाय या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचे होत आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. आणि कोणत्या अकाउंटला डेबिट पडणार आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट पडणार आहे यावर देखील आपण डिस्कस करणार आहोत, किंवा तो क्वेश्चन काय करणार आहोत आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो लेट स्टार्ट. बघा नोटबुकमध्ये प्रथम आपण चार्ट प्रिपेअर करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी मी चार्ट प्रिपेअर करून घेतलेला आहे. ॲक्टिव्हिटी 2 पेज नंबर 27 fill the following table analysis of transaction by applying rules of debit and credit traditional approach. ट्रान्झॅक्शन काय फर्स्टच सांगितलेले आहे लक्षात घ्या. commenced business with cash rupees 90,000. commenced means started. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 90,000 रुपीज काय केलेले आहेत, बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत, किंवा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 90,000 रुपये काय केलेले आहेत, घातले गेलेले आहेत बिझनेस मध्ये. मग या ठिकाणी कॅश काय झालेली आहे, कम्स झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी 2 अकाउंट आपले ओपन करावे लागणार आहेत. पहिला म्हणजे कॅश अकाउंट. बघा सर्वात प्रथम आपण अकाउंट्स इन्व्हॉल्व मध्ये काय करून घेणार आहोत, लिहून घेणार आहोत की कोणते अकाउंट्स आपल्याला ओपन करायचे आहेत. पहिला कॅश अकाउंट, कारण कॅश कम्स होणार आहे, बिझनेस मध्ये कॅश येणार आहे. कॅश अकाउंट काय म्हणून कॅश कम्स होणार आहे, तर कॅपिटल म्हणून बिझनेस मध्ये कॅश कम्स होणार आहे, आणणार आहे. त्यामुळे दुसरा अकाउंट आपला कोणता ओपन करावा लागणार आहे, तर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स कोणकोणते येतात. आता कॅश अकाउंट आपल्याला माहिती आहे कशामध्ये जातोय, तर रिअल अकाउंट मध्ये जातोय. त्यामुळं कॅश अकाउंट रिअल अकाउंट मध्ये इन्व्हॉल्व होईल. कॅपिटल कोण आणणार आहे, तर व्यक्ती आणणार आहे. व्यक्ती ही पर्सनल अकाउंट मध्ये इन्क्लूड होते. त्यामुळे दुसरा अकाउंट कशामध्ये क्लासिफाय होईल, तर पर्सनल अकाउंट. आता या 2 गोष्टी आपल्या लक्षात आल्यानंतर 2 अस्पेक्ट्स और इफेक्ट्स अँड रूल अप्लाइड या दोन्ही गोष्टी कंबाईन असणार आहेत. आता याच्यावरून आपल्याला रूल्स काय करायचे आहेत, अप्लाय करून घ्यायचे आहेत. आता भांडवल म्हणून बिझनेस मध्ये कॅश आणली गेलेली आहे, कॅश काय झालेली आहे, कम्स झालेली आहे. त्यामुळे 2 इफेक्ट्स आपले कशा पद्धतीने दर्शवावे लागणार आहेत, तर बिझनेस मध्ये कॅश आलेली आहे, कॅश कम्स इन. त्यानंतर कोणी कॅश आणलेली आहे, तर प्रोप्रायटर की जो उद्योजक आहे, ज्याला आपण ऑनर असं म्हणतो, ती व्यक्ती काय करते, बिझनेस मध्ये कॅश घेऊन येणार आहे. त्यामुळे प्रोप्रायटर इज गिव्हर. बघा या ठिकाणी 2 इफेक्ट्स अशा पद्धतीने आपण दर्शवून घेणार आहोत. अकाउंट्स इन्व्हॉल्व मध्ये आपण प्रथम का लिहितो, तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स तो कशामध्ये जातोय, अकाउंट्स कोणते इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये होत आहेत. याच्यावरून आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स तयार करणं
सोपं पडतं आणि त्याच्यावरून 2 अस्पेक्ट्स ऑफ इफेक्ट्स आपल्या लक्षात येतात की कॅश कम झाले की कॅश गोज आउट झाले, कोणी गिवन केलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता या ठिकाणी कॅश अकाउंट हा रिअल अकाउंटमध्ये जातोय आणि याच्यावर रूल्स आपल्याला लगेच अप्लाय करू शकतो आपण. आता कॅश अकाउंटला काय पडणार आहे तर डेबिट कॅश कम्स इन झालेली आहे, त्यामुळे तो कशामध्ये जातोय तर रिअल अकाउंटचा आपल्याला रूल आपल्याला आठवावा लागणार आहे. कोणता रूल आहे रिअल अकाउंटचा? डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. बघा अकाउंट्स टू बी डेबिटेड, कॅश कम झालेली आहे त्यामुळे कॅश अकाउंटला डेबिट पडणार आहे. बघा या ठिकाणी डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंटला डेबिट पडणार आहे. त्यानंतर दुसरा अकाउंट आपण कोणता ओपन केला तर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा पर्सनल अकाउंट मध्ये जातोय. पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय असणार आहे तर क्रेडिट द गिवर. कोणी पैसे दिले गेलेले आहेत तर प्रोप्रायटर इज गिवर, त्यामुळं क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे. क्रेडिटला कोणता अकाउंट पडणार आहे तर कॅपिटल अकाउंट पडणार आहे. आय होप की सर्व तुमच्या लक्षात येत असावं. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय सांगितलेली आहे लक्षात घ्या. डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक ₹9,000. कॅश डिपॉझिट केलेले आहे कोणत्या बँकेत? बँकेचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे देना बँक. म्हणजे या ठिकाणी कोणते 2 अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतील. एक तर पैसे आपल्याकडून गेलेले आहेत आणि कोठे जमा झालेले आहेत तर बँकेमध्ये जमा झालेले आहेत. कोणत्या बँकेत जमा झालेत नाव सांगितलेलं आहे या ठिकाणी, त्यामुळं देना बँक अकाउंट. देना बँक अकाउंट हा फर्स्ट अकाउंट एक प्रिपेअर करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरा पैसे आपल्याकडून गेलेले आहेत त्यामुळे दुसरा अकाउंट आपल्याला कॅश अकाउंट ओपन करावा लागणार आहे. तर देना बँक या ठिकाणी बँकेचं नेम दिलेलं आहे म्हणजे कोणता आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट मध्ये तो जाणार आहे, त्यामुळे पर्सनल अकाउंटचा रूल या ठिकाणी आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे. कॅश अकाउंट कशामध्ये जाईल तर रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये जाईल आणि याच्यावरून आपल्या लक्षात येईल की देना बँक ही पर्सनल अकाउंट मध्ये जाते, त्यामुळे पर्सनल अकाउंटचा डेबिटचा रूल आपल्याला काय करावा लागणार अप्लाय करून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पैसे कोणाला मिळणार आहे तर देना बँकला मिळणार आहे. पर्सनल अकाउंटचा डेबिटचा रूल काय आहे तर डेबिट द रिसिव्हर. कोण रिसिव्हर करणार आहे तर देना बँक रिसिव्हर करणार आहे. देना बँक रिसिव्हर. त्यानंतर कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट मध्ये जाते. रिअल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय आहे तर क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय गेलेलं आहे तर कॅश गेलेलं आहे त्यामुळे कॅश काय झालेली आहे गोज आउट. आपल्याकडून कॅश गेलेली आहे. आता रूल्स अप्लाय करायचे तर पर्सनल अकाउंटचा डेबिटचा रूल आपण काय यूज करणार आहे लक्षात घ्या. तर डेबिट द रिसिव्हर. बँकेकडे पैसे जाणार आहे त्यामुळे डेबिट द रिसिव्हर. रिअल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय होईल तर क्रेडिट व्हॉट गोज आउट. पैसे आपल्याकडून जाणार आहेत कोणाला मिळणार आहेत तर रिसिव्हरला, बँकेला मिळणार आहेत. त्यामुळे 2 अकाउंट आपले या ठिकाणी ओपन करतील. डेबिटला काय पडणार आहे तर देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंटला क्रेडिट पडेल. कॅश अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. विड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹1,500. आता विड्रॉ कॅश काय पैसे काढलेले आहेत कशासाठी फॉर पर्सनल यूज. वैयक्तिक स्व खर्चासाठी पैसे काढलेले आहेत. ज्या वेळेला बिझनेस मधून आपण वैयक्तिक खर्चासाठी पैसे काढतो तर त्याच्यासाठी एक वेगळं सेपरेटली अकाउंट बिझनेस मध्ये ओपन केलं जातं, त्याला आपण ड्रॉइंग्स अकाउंट म्हणणार आहे. ज्या वेळेला वैयक्तिक खर्चासाठी पैसे काढले जातात त्यावेळेला ड्रॉइंग अकाउंटला त्याचं पोस्टिंग केलं जातं. त्यामुळं पहिला अकाउंट आपला प्रिपेअर करून घ्यावा लागेल तो म्हणजे ड्रॉइंग अकाउंट. दुसरा अकाउंट आपल्याला प्रिपेअर करून घ्यावा लागणार आहे तो म्हणजे कॅश अकाउंट.
पैसे बिझनेस मधून जाणार आहेत आणि कोणाकडे येणार आहेत, आपल्याकडे येणार असले तरी वैयक्तिक खर्चासाठी ते पैसे काय होणार आहेत, यूज होणार आहेत. हे सगळं आपण अकाउंटिंग करतो तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून करत असतो. त्यामुळे बिझनेसमध्ये काय आलं आणि काय गेलं याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. बिझनेसमधून पैसे गेलेले आहेत त्यामुळं क्रेडिटला काय पडेल, दुसरा अकाउंट कॅश अकाउंट ओपन करावं लागेल. ड्रॉइंग अकाउंट व्यक्ती पैसे काय करणार आहे, यूज करणार आहे, त्यामुळे पर्सनल अकाउंट मध्ये जाईल. आणि दुसरा कॅश अकाउंट रिअल अकाउंट मध्ये इन्क्लूड होणार आहे. त्यानंतर टू अस्पेक्ट्स मध्ये टू इफेक्ट्स आपले कशा पद्धतीने करून घ्यावे लागतील बघा. पैसे कोण देणार आहे, ड्रॉइंग्स अकाउंट म्हणून पैसे काय झालेले आहेत, यूज झालेले आहेत. ड्रॉइंग बाय प्रोप्रायटर, प्रोप्रायटर म्हणजे उद्योजक, व्यवसायातून पैसे जाणार आहेत पण उद्योजक स्वतःच्या खर्चासाठी पैसे काय करणार आहे, बिझनेस मधून काढणार आहे. त्यामुळं ड्रॉइंग बाय प्रोप्रायटर किंवा ऑनर. त्यानंतर कॅश गोज आउट होणार आहे बिझनेस मधून. रूल्स आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करावे लागेल. ड्रॉइंग अकाउंट हा पर्सनल अकाउंट मध्ये जातो त्यामुळे पर्सनल अकाउंटचा डेबिटचा रूल काय आहे, द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. अँड कॅश अकाउंट कशामध्ये इन्क्लूड होईल, तर रिअल अकाउंट. त्यामुळे रिअल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय आहे, तर क्रेडिट व्हॉट गोज आउट, बिझनेस मधून पैसे गेलेले आहेत. त्यामुळे डेबिटला काय पडणार आहे, तर ड्रॉइंग अकाउंट पडेल आणि क्रेडिटला काय पडेल, तर कॅश अकाउंट पडेल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. परचेस्ड गुड्स फ्रॉम मंदार ₹12,000. मंदार कडून 12,000 चा माल खरेदी केलेला आहे. आता या ठिकाणी मंदार हे जर नाव दिलं नसतं आणि ऑन कॅश, इन कॅश असं जर सांगितलं असेल तर रोखीने व्यवहार झालेला असणार आहे. त्यामुळे माल आपल्याकडे आला आणि पैसे गेले अशी एंट्री आपली झाली असती. पण परचेस्ड गुड्स फ्रॉम मंदार ₹12,000 रुपीचा माल मंदार कडून खरेदी केलेला आहे. त्या ठिकाणी व्यक्तीचं नाव मेन्शन केलं, याचा अर्थ काय असणार आहे, तर उधारीने व्यवहार घडलेला असणार आहे. कोणत्या प्रकारचा माल खरेदी केला हे सांगितलंय का, फॉर एक्झाम्पल फर्निचर असेल, मशिनरी असेल, फक्त माल खरेदी केलेला आहे. त्यामुळे दोन अकाउंट आपले तयार करून घ्यावे लागतील, परचेस अकाउंट आणि दुसरा मंदार अकाउंट. जर व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन मध्ये मेन्शन केलं असेल तर व्यक्तीचं नाव या ठिकाणी येणार की कोणाकडून माल खरेदी केला, तर मंदार या व्यक्तीकडून माल खरेदी केलेला आहे. परचेस अकाउंट कशामध्ये जाईल, तर नॉमिनल अकाउंट मध्ये जाईल, खर्च आहे. मंदार अकाउंट पर्सनल अकाउंट, व्यक्तीचं नाव दिलेलं आहे त्यामुळे पर्सनल अकाउंट मध्ये इन्क्लूड होईल. त्यानंतर टू अस्पेक्ट्स कशा पद्धतीने आपण नोंदवून घेऊ, तर परचेस हा एक्सपेन्सेस आहे त्यामुळे परचेसेस इज अन एक्सपेन्सेस आणि मंदार इज गिव्हन. माल कोणी दिलेला आहे, तर मंदारने दिलेला आहे, मंदार इज गिव्हर. रूल आपल्याला नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा अप्लाय करून घ्यावा लागणार आहे. काय आहे, तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय आहे, क्रेडिट द गिव्हर. डेबिटला काय पडणार आहे, तर परचेस अकाउंट आणि क्रेडिटला मंदार अकाउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, पेड सॅलरी ₹2,900. सॅलरी म्हणून 2,900 रुपीज काय केलेले आहेत, पगार म्हणून दिलेला आहे. आता या ठिकाणी पैसे गेलेले आहेत, काय म्हणून गेले, तर सॅलरी म्हणून गेलेले आहेत. त्यामुळे दोन अकाउंट आपले प्रिपेअर होतील, सॅलरी अकाउंट आणि दुसरा कॅश अकाउंट.
सॅलरी हा खर्च आहे बिझनेसच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे कशामध्ये इन्व्हॉल्व होईल तो, तर नॉमिनल अकाउंटमध्ये इन्क्लूड होईल. कॅश अकाउंट रिअल अकाउंटमध्ये जाईल, त्यामुळे पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि रिअल अकाउंटचा रूल या ठिकाणी आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे. सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे टू इफेक्ट्स दर्शवित असताना सॅलरी इज अन एक्सपेन्सेस. कॅश आपल्याकडून गेलेली आहे, कॅश गोज आउट. कशासाठी गेलेली आहे तर सॅलरीसाठी गेलेली आहे. त्यानंतर रूल आपल्याला नॉमिनल अकाउंटचा डेबिटचा रूल अप्लाय करावा लागणार आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट, पैसे गेलेले आहेत. डेबिटला काय पडणार आहे तर सॅलरी अकाउंट पडेल आणि क्रेडिटला कॅश अकाउंट. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन बघा काय सांगितले. रिसिव्ड इंटरेस्ट ₹4,000. व्याज मिळालेला आहे 4,000 मिळालेला आहे, रिसीव्ह झाले म्हणजे काय इन्कम आहे आपला. त्यामुळे फर्स्ट अकाउंट आपला तयार करून घ्यावा लागणार आहे. पैसे मिळाले कॅश अकाउंट. काय म्हणून पैसे मिळालेले आहेत तर इंटरेस्ट म्हणून पैसे मिळालेले आहेत, इंटरेस्ट अकाउंट. कॅश अकाउंट रिअल अकाउंट मध्ये जाईल. इंटरेस्ट इन्कम आहे, इन्कम म्हणून पैसे प्राप्त झालेले आहेत, त्यामुळे नॉमिनल अकाउंट मध्ये जाईल. टू अस्पेक्ट्स और इफेक्ट्स दर्शवित असताना कॅश कम होणार आहे, त्यामुळे कॅश कम्स इन. काय म्हणून इन्कम प्राप्त होणार आहे तर इंटरेस्ट म्हणून इन्कम प्राप्त होणार आहे. इंटरेस्ट इज अन इन्कम. बघा रूल आपण कशा पद्धतीने अप्लाय करणार आहोत. रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल काय आहे तर डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय होणार आहे तर डेबिट ऑल इन्कम्स. इंटरेस्ट हा काय आहे इन्कम आहे, त्यामुळे डेबिटला काय पडणार आहे कॅश अकाउंट पडेल आणि क्रेडिटला टू इंटरेस्ट. आय होप की सर्व ट्रान्झॅक्शन तुमच्या लक्षात येत असाव्यात. हा कोणता अप्रोच आपण बघितलेला आहे तर ट्रॅडिशनल अप्रोच बघितलेला आहे. विद्यार्थ्यांनी नोटबुकमध्ये पूर्ण क्वेश्चन काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे, पूर्णपणे समजून घ्यायचं आहे आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.